सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी शालन तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर हे बघा सगळ्या किती खुश आहेत ना. तर आज आम्ही काही रानात नाही आहे, रानात काम करत नाही आहे. आज आम्ही आलेलो आहे छान अशा स्नेह मेळाव्यासाठी फार्मर कपच्या बार्शीमध्ये. सगळ्या खुश आहेत कारण सांगायचं आहे मस्त अनुभव आपला वर्षभरात जे काही गटात काम केले, गटातला अनुभव काय काय आलेलं आहे ते सगळं सांगणार होते. म्हणून सगळ्या एकदम अशा आनंदी होत्या. भीती पण वाटत होती कारण एवढं सगळं समोर म्हणजे माणसं असणार आणि आपण त्यांच्यासमोर जाऊन बोलायचं स्टेजवर जाऊन कधी म्हणजे असं नव्हतं हे केलेलं, बोललेलं नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या घाबरत होत्या. आणि आम्हीच पहिला गट आहे की आलो आहे, अजून कोणते गट आले नव्हते. चहा घेतला होता, छान अशी एकमेकाला माहिती कसं बोलायचं काय सगळेजण एकमेकीला सांगत होत्या. आणि बघा नंतर किती गर्दी झाली, सगळे गट आले होते महिला आणि पुरुषाचे. आमच्या गावात 2 गट, एक महिला आणि पुरुष गट. ह्या बाकीच्या महिला आहेत सगळ्या. बघा छान सगळ्यांनी मस्त मस्त अशा एकसारख्या साड्या होत्या गटातल्या. आमच्या पण सगळ्या जणींच्या एकसारख्या साड्या लाल कलरच्या. हा पुढे बसलेला गट आमचा आहे आणि ते आमच्या गटाचे सर माहिती देत आहेत. त्यांना खूप छान वाटलं, आम्ही सगळ्यांनी खूप छान असं बोललो म्हणून सगळ्यांचा आभार व्यक्त करतायत. आणि हे बघा सगळ्यांचा कार्यक्रम म्हणजे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्हाला जेवण होतं, दालच्या भात. सगळ्यांनी छान असं बसून सगळ्या शेतकऱ्यांनी पार्किंग खाली बसून असं जेवण केलं. आणि हे होतं कुबोटाचं बार्शीतलं शोरूम. तिथे वरती हॉल होता, तो हॉल आम्हाला दिलेला होता. आणि हे बघा किती छान वाटतंय ना खेळण्यातल्यासारखं. चला म्हणलं व्हिडिओ काढावा गणेशला दाखवण्यासाठी. मोठे ट्रॅक्टर होते कुबोटाचे, छोटे ट्रॅक्टर, रोटावेटर, असं खूप सारं काय 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 होतं तिथं. चला म्हटलं दाखवत जाऊयात. तर आता आम्ही ड्रोनची माहिती घेणार होतो. आम्हाला ड्रोनचं ते सांगणार होते कसं ऑपरेट करायचं. मी तर ड्रोनच पहिल्यांदा बघणार होते. तर चला म्हटलं बघूयात काहीतरी वेगळं. एक दिवस असा म्हणजे शेतातल्या कामातून हे फ्रीमध्ये काही डोक्यात नाही की हे करायचं ते करायचं आपल्या स्वतःसाठी. आणि माहिती पण मिळते, बाहेर गेल्याशिवाय काही माहिती पण मिळत नाही. काय काय म्हणजे महिला गटातून किती कामं करतायत, किती पुढे गेल्यात हे आपल्याला घरी बसून कळत नाही. आपल्याला काय फक्त घरातल्या रानातली कामं ते पण महत्त्वाची आहेत, पण बाहेर पडल्याशिवाय समजत पण नाही की काय करायचं आहे, काय वेगळे करता येईल, करतायत. दुसऱ्या पण महिलांचं आपल्याकडून म्हणजे कौतुकच होतं. ते करावंच लागतं कारण खूप महिलांनी अशी एवढी छान माहिती सांगितली की खरंच म्हणजे ज्या महिला शिकलेल्या नाही आहेत त्यांनी पण एवढं छान सांगितलं शेतीबद्दल. खरंच खूप छान होतं, ऐकण्यासारखं होतं. ते सांगत होते कसं काय त्याच्यात किती पाणी म्हणजे लागतं. 10 लिटरमध्ये काहीतरी एकरभर रान होतं असं ते सांगत होते. खूप ऊन झालेलं होता तिथे, त्याच्यामुळे असं थांबायला हे होत होतं जरा. पण तरी पण सगळ्यांना उत्सुकता होती ड्रोन बघायची, ते कसं उडतं. मला तर ना ते हेलिकॉप्टरसारखं वाटत होतं, कोणी काही म्हणे ना, पण त्याचं काम खूप छान होतं. हे बघा ते सगळी माहिती सांगतायत. प्रत्येकजण आपल्या मनातले विचार विचारत होते, म्हणजे काय त्याचं वेगळं काय वाटतं प्रश्न सगळेजण विचारत होते. प्रत्येक जणाला म्हणजे माहिती हवी होती त्याची. त्यांनी आम्हाला छान असं करून दाखवलं. खरं तर बघा गटात येण्याचे फायदे बघा किती आहेत, माहिती मिळते. म्हणजे काय चालू आहे जगात, शेजारच्या गावात. जगात म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या शेजारच्या गावातल्या महिला काय करतायत, कसं त्यांचं काम चालू हे पण माहीत नसतं. पण इथे बऱ्याचशाच गावच्या महिला आल्या, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, किती संकट पार करत त्यांनी गटातली कामं केली हे आपल्याला समजलं, माहिती समजली. वेगवेगळ्या पिकावर त्यांनी काम म्हणजे आमचं तूर पीक होतं, काही महिलांचं सोयाबीन, कांदा, त्यांनी त्याच्यासाठी किती काय काय हे केलं ते सगळं त्यांनी प्रत्येकाने अनुभवातून सांगितलं. आहे बघा छान असं उडत होतं, म्हणजे त्याच्यात त्यांनी पाणी भरलं ते छान फवारा मारत होतं. आणि हे बघा तिथून ते परत आलं पुढे. ते ना त्या साईडला बिल्डिंग होत्या म्हणून तिकडे जात नव्हतं. ते किती पण त्याच्यावर रिमोटवर हे केलं तर ते पलीकडे काय जात नव्हतं. आणि त्याची म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की ते जिथून हे केलं उडलं तिथंच ते येऊन थांबणार. त्यातलं पाणी संपलं किंवा त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला तर ते असं होतं की ते त्याच्या जागेला येऊन थांबणार होतं. बराच वेळ असं आम्ही बघितलं कसं काय 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 आहे ते. आणि मग सगळ्यांनी माहिती छान अशी ऐकली. आमच्याकडे म्हणजे चालू होतं की तुरीवर ड्रोनने फवारा घ्यायचा, कारण तुरीमध्ये ना खूप तुरी मोठ्या झाल्या की जाता येत नाही. सोयाबीनच्या वेळेस कसं असतं, उडीद सोयाबीन पाऊस झालेला असतो, रानात चिखलामुळे जाता येत नाही. त्याच्यामुळे पण ड्रोनचे फायदे आहेत, ड्रोनच्या फवाऱ्याची की फवाऱ्याला जास्त घेतात पण फायदा छान फवारा बसतो. हाय का नाही, दिसतं ना सेम टू सेम हेलिकॉप्टरसारखंच. पहिल्यांदाच मी बघते छान. मग असं सगळ्या आमच्या महिलांनी ते तिथं सगळी माहिती ऐकली आणि मग आम्ही नंतर तिथून निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता लवकरच भेटूया 23 मार्चला.